नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पौर्णिमेचा चंद्र भाग 12. त्याला ती लांबूनच हाक मारत होती. त्याचं लक्ष नव्हतं. आनंदात धावत छत्री सावरत ती त्याच्या जवळ पोहोचली. खांद्यावर हात ठेवता त्याने वळून पाहिले. सॉरी, मला वाटली माझा फ्रेंड आहे. सिद्धेश नव्हतास. तिला तिची चूक समजली. आपल्याला सिद्धेशला भेटायला पाहिजे. कॉफी शॉप मधून सामान घेतलं. तशी सिद्धेशच्या ऑफिसमध्ये पोहोचली. रिसेप्शनवरती सिद्धेश बद्दल विचारलं. ते सर नाहीत आले आणि मिताली हो, त्या मॅडम आहेत. बोलवू का त्यांना? हो. नाव काय तुमचे? त्यांना सांगावे लागेल ना. स्वरा आली आहे सांगा. त्याने आतमध्ये कॉल करून मितालीला बाहेर बोलावलं. मिताली आली बाहेर. स्वराकडे पाहतीने निर्विकार चेहऱ्याने हाय मिताली. हाय, बोल काय काम होतं? कशी आहेस? ठीक आहे. कामाचं बोल. सिद्धेशला भेटायचं होतं. ते ऐकून मितालीने तिचा हात पकडला आणि ऑफिसच्या बाहेर घेऊन आला. कशाला भेटायचं आहे त्याला? आणि कोण लागतो तो तुझा? असं का बोलते आहेस मिताली? माझा फ्रेंड आहे ना तो. फ्रेंड? काय बोललीस त्याला? अनोळखी ना? मग कशाला आलीस इथे त्याला भेटायला? काळजी वाटते म्हणून? काळजी आणि त्याची? काळजी असती ना तर आधीच आली असतीस भेटायला. तुला माहित नसेल, गेल्या 1.5 महिन्यात सिद्धेश ऑफिसलाच आला नाही. तुमचं बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवसापासून तो गायब झाला. म्हणजे सिद्धेश बेपत्ता आहे? काय? हो. तो आलाच नाही पुन्हा ऑफिसला. कॉल केला तर सुरुवातीला 1-2 दिवस लागला, तर त्याने उचललाच नाही. नंतर कॉलही लागेनासे झाले. त्याचं घर माहीत नाही मला. तसा कधी प्रश्नच आला नाही त्याच्या घरी जाण्याचा. कुठे शोधायचं त्याला? सांग ना. मितालीच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. तोंड फिरून तिने डोळे पुसले. सॉरी मिताली, मला माहित नव्हतं असं होईल ते. स्वराने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. खांदा झटकला तिने. तुला माहित आहे त्याला किती शोधण्याचा प्रयत्न केला मी. त्याच्या घरी कधीच गेले नाही मी. आणि कोणी मित्र देखील नाहीत मला त्याचा माहीत. कोण सांगणार पत्ता? रोज त्या दादर स्टेशनला जाऊन उभी राहते तासनतास. ऑफिसमधून निघाली की नजरेच पडला तर कदाचित. ते नाही तर दादर मधले सगळे समुद्र किनारे पालते घातले. त्याला सवय होती ना समुद्र किनारी विचार करत बसायची. 1.5 महिना हेच चालू आहे माझं. सकाळी ऑफिस, नंतर दादर स्टेशन, तिथून एखादा समुद्र किनारा. रोज घरी पोहोचायला रात्रीचे 11-11:30 होतात. पण एकदाही तो दिसला नाही. एवढंच करू शकते मी. मलाही त्याला शोधायचं आहे. पण माझं घर माझ्यावर चालते म्हणून जॉब सोडू शकत नाही. नाही तर त्याच्या मागून गेले असते मी. मिताली रडत रडत सांगत होती. स्वराला खूप वाईट वाटलं. एकही शब्द बोलली नाही. मितालीच बोलली. तरी तुला सांगत होते त्याचं मन खूप हळवं आहे. तो नाही सहन करू शकत काही. मी तुला जबाबदार नाही धरत. तुझं प्रेम नव्हतं तर त्याला पहिलं सांगायचे होतेस तसं. आधी ती माणसे काय बोलली त्याला ते माहित नाही मला. तेव्हा खूप आनंदात होता. नंतर तू रडत होता त्या दिवशी सिद्धेश. एक दिवशी खूप आनंद आणि लगेच खूप दुःख. काय झालं असेल त्याच्या मनावर? तुमच्यामुळे मी माझ्या बेस्ट फ्रेंडला हरवून बसले. थोड्या वेळाने कोणीच काहीच बोललं नाही. खरंच मितालीच किती प्रेम करते आहे सिद्धेशवर. आपलंच चुकलं दोघांमध्ये येऊन. पण सिद्धेशला तर शोधू कुठे? त्याला सांगायला हवं मिताली वाट बघते आहे तुझी. स्वरा धीर करून बोल. मिताली खरंच मला माफ कर. मी नाही ओळखू शकले त्याला. आणि तुला सुद्धा. तो एवढं मनाला लावून गेलं असं वाटलं नव्हतं मला. फक्त त्याला माझ्या गुंतण्यापासून वाचवायचे होते मला. माझी चूक कळली मला. पण त्याला तर हरवून बसले ना मी. सिद्धेशला परत आणू शकशील तू? हो, मी शोधेन त्याला. काहीही झालं तरी. मितालीने डोळे पुसले. पण तो भेटेल तुला? हो, मी त्याला परत आणेन. तो कुठे गेलाय ते कसे कळेल पण? त्याच्या घरी गेलो तर कळेल. नाही, माहित नाही मला घर त्याचं. तू कधी गेली नाहीस का घरी सिद्धेशच्या? नाही ना. तसं कधी वाटलंच नाही. दिवसभर ऑफिसमध्ये असायचो. घरी कशाला जायचे मग? त्यानेही कधी बोलवले नाही. कोणाला तरी माहित असेल घर त्याचं तुमच्या ऑफिसमध्ये? नाही. मग काय करायचं आपण? दोघी विचार करू लागलो. मानसीला माहित असेल त्याचं घर. मानसी? तुला मी सांगितलं होतं ना मानसीबद्दल. ही मानसी. तिला माहित आहे सिद्धेशचं घर. पण ती इकडे नसते ना. मगाशी तू बोललीस ती सिद्धेशला काहीतरी बोलली. ती इकडे आली आहे का? हो.
सिद्धेश बोललेला की तिचं लग्न आहे म्हणून ती आली आहे म्हणून फक्त 1 महिना गेली असेल आता ती. तिचं घर माहित आहे का तुला? हो, चल जाऊया आता तिथे. मी इच्छा असून सुद्धा येऊ शकत नाही. तिच्यासमोर जाऊ शकत नाही. खूप काही बोलले मी तुला. तुला पत्ता देते मी. ती इकडे असेल तर भेटेल तुला. मितालीने पटापट पत्ता लिहून दिला तिला. आणि हो, मला प्लीज सांग काय झालं ते. प्लीज. हो हो, नक्की. म्हणून स्वरा पळत गेली. रिक्षा पकडून तिने मानसीचं घर गाठलं. दाराची बेल वाजवली. बेल सुरू आहे म्हणजे कोणीतरी राहते घरात. दरवाजा उघडला मानसीच्या आईने. नमस्कार, मी स्वरा. मानसी आहे का? नाही, तिचं लग्न झालं ना. ती नाही राहत इथे. स्वरा नाराज झाली. मग ती मुंबईत आहे का अजून? हो, पण ती जाणार उद्या नाशिकला. मी तिची फ्रेंड आहे. लग्नाला आली नाही म्हणून आली भेटायला. हो का? मग पत्ता देते, तिथे जा. नवऱ्याच्या घरी. आजच जा आपण. स्वराने पत्ता घेतला आणि निघाली. त्या घरी पोहोचली तेव्हा लॉक होतं. काय करायचं? तिथेच बसून राहिली ती. 1 तासाने मानसी आली. एक्सक्यूज मी, कोण हवं आहे तुम्हाला? मानसी. हो, मीच मानसी आहे. तुम्ही कोण? मी ओळखलं नाही तुम्हाला. मी स्वरा, सिद्धेशची फ्रेंड. सिद्धेशचं नाव ऐकलं आणि मानसीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मिटलं. ये, घरात ये. बाहेर गेली होती मी, म्हणत मानसीने स्वराला घरात घेतलं. मग इकडे काय काम होतं तुझं? तुला सिद्धेशचा पत्ता माहीत आहे का घरचा? स्वराने उलट-सुलट न विचारता डायरेक्टली विचारलं. तसं मानसीने लगेच वळून पाहिलं. त्याचा पत्ता? तू नक्की त्याची फ्रेंड आहेस ना? हो. हो, मग ऍड्रेस कसा माहित नाही? जास्त ओळखत नाही आम्ही एकमेकांना. म्हणून स्वरा चाचपडत गेली. मग मी त्याला ओळखते आणि मला त्याचा ऍड्रेस माहित आहे हे तुला कसं माहित आहे? आता सांगण्यापासून पर्याय नव्हता. मितालीने सांगितलं. तिचे नाव ऐकताच मानसी गप्प बसली. सांगते त्याचा ऍड्रेस. खुर्चीवर बसत म्हणाली ती. पण त्याचा ऍड्रेस कशाला पाहिजे? तिला तर माहित असेल ना. शिवाय सिद्धेश तर आहेच ना सोबत तिच्या. मग तरीही ऍड्रेस? ऍक्च्युली सिद्धेश 1.5 महिन्यापासून बेपत्ता आहे. म्हणून त्याचा ऍड्रेस. व्हॉट? मानसीला धक्का बसला. कुठे गेला तो? माहित नाही. त्याच्या घरून काहीतरी कळेल म्हणून पत्ता मागायला आले मी इथे. मानसीने पटकन एका कागदावर पत्ता लिहून दिला. आणि हा माझा नंबर. त्याच्याबद्दल काहीही कळलं तरी लगेच सांग मला. ओके. पण आता जाऊ नकोस. आता घरी कोणीच भेटणार नाही त्यांचे. सगळे कामाला असतात. बरं झालं. बरं, जरा तुझ्यासाठी कॉफी बनवतो. किती दमलेली वाटते आहेस. स्वरा बसली. खरंच ती दमली होती. थांब. मानसी कॉफी घेऊन आली. स्वराने निरखून पाहिलं मानसीकडे. छान जोडी वाटत असेल ना दोघांची तेव्हा. मग नाही का म्हणाली असेल ही सिद्धेशला? विचारू का? नको. मनात म्हणत स्वरा कॉफी पिऊन निघाली. विचारू का? नको. मनात म्हणतच स्वरा कॉफी पिऊन निघाली. थँक्स ऍड्रेस दिल्याबद्दल. आणि नक्की सांग मला, नाहीतर काळजी वाटत राहील मला त्याची. ते ऐकून स्वरात समज जाता जाता थांबलो. एक विचारू मानसी? विचार. तुझं लग्न झालं आहे ना आता? सिद्धेशची काळजीही वाटते अजून. मग त्याला नकार का दिलास? तो माझा पर्सनल मॅटर आहे. मानसी रागत म्हणाली. स्वरा पुन्हा घरात आली तिची. सांग मला, तुझ्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. का केलंस असं तू? त्याची काळजी वाटते कारण अजून माझं प्रेम आहे सिद्धेशवर. स्वरा हबकली. उत्तर ऐकलं. खूप प्रेम होतं त्याच्यावर. अजूनही आहे. मला एक फॅमिली बनवायची होती त्याच्यासोबत. पण ज्याची स्वतःची फॅमिली नाही तो दुसऱ्याची फॅमिली कशी बनवणार ना? म्हणजे त्याने फक्त मलाच सांगितलं होतं जे आज तुला सांगतो. क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.